नमस्कार, मी मधुरा. आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे. चला तर मग सुरुवात करूया. आज काय बनवूया? आज मी तुमच्यासाठी अगदी झटपट होणारी आणि सोपी व्हेज चीज पिझ्झाची रेसिपी शेअर करणार आहे. सुरुवातीला सगळ्यात आधी पिझ्झा सॉस कसा बनवायचा ते बघूयात. त्यासाठी इथे मी घेतलेली आहे टोमॅटो प्युरी. आता यामध्ये आपण घालूयात मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स, मिरपूड, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचाभर साखर. आणि इथे आपला झटपट असा पिझ्झा सॉस बनवून आहे तयार. आता पिझ्झा बेस तयार करूयात. तर इथे मी घेतलेला आहे अर्धा कप दही आहे. तर यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं. समप्रमाणामध्ये दही आणि पाणी, मीठ घालायचं, 1 चमचाभर बेकिंग पावडर आणि 1 चमचा तेल. आता हे करूयात मिक्स. छान असे बबल्स तयार होतात, तुम्ही बघू शकाल. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात 2 कप मैदा. दही किती घट्ट किंवा पातळ आहे त्या प्रमाणात एखाद दुसरा चमचा मैदा जास्त लागू शकतो, पण त्यापेक्षा जास्त नाही किंवा कमी नाही. चला, हे छान एकसंध झालेलं आहे आणि हे फक्त 5 मिनिटं बाजूला ठेवूयात. आता आपण हा ना तव्यामध्ये पिझ्झा तयार करत आहोत. त्यासाठी इथे काही भाज्या मी सॉटे करून घेते. ओव्हनमध्ये तुम्ही बेक करणार असाल तर भाज्या परतून घ्यायची अजिबात गरज नाही. ओव्हनला काय होतं ना, वरनं खालनं सगळ्या बाजूने हीट लागते, त्यामुळे भाज्या शिजतात. पण तव्यावर करता तेव्हा एक बाजूनेच हीट लागते, त्यामुळे हलक्याशा भाज्या आपण फक्त 3 मिनिटं मोजून परतून घेणार आहोत. ज्यामध्ये मी घेतलेला आहे कांदा, वेगवेगळ्या रंगाच्या ढोबळ्या मिरच्या आणि मशरूम. आवडीप्रमाणे भाज्यांचा इथे तुम्ही वापर करू शकता. भाज्या हलक्याशा परतून झाल्या, गॅस बंद केला. यामध्ये घालते पुन्हा मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि अगदी चिमूटभर मीठ. खूप भाज्या ओव्हरकुक अजिबात करायच्या नाही, त्याचा रंग क्रंच आहे तसा राहिला पाहिजे. चला तर मग आता सॉस तयार आहेत, भाज्या तयार आहेत. आता आपण पिझ्झा तयार करायला घेऊयात. हे पीठही छान रेस्ट केलं आहे. आता हे 2 पोर्शनमध्ये डिवाईड करूयात. यामध्ये 2 पिझ्झा छान साधारण 9 इंचाचे पिझ्झा बनवून तयार होतात. या पोर्शनमध्ये 2 कप मैदा घेतला तर 2 छान असे पिझ्झा. आता चॉपिंग बोर्ड किंवा रोलिंग बोर्ड घ्यायचा, थोडासा मैदा डस्ट करायचा आणि हा पिझ्झा बेसचा गोळा छान असा एकसारखा स्मूथ करून घ्यायचा. यावर ठेवायचा आणि लाटून घ्यायचा. हवा तर हाताने असा पंच करून स्प्रेड करून घेतला तरी काही हरकत नाही. थोडंसं यावर पण मैदा. बघा किती छान इझिली रोल होतं. छान असं हे रोल करून झालं की फोर्क घ्यायचा आणि हे प्रिक करायचं, म्हणजे हे फुगत नाही. आता हे तव्यावर बनवतो त्यामुळे दोनही बाजू भाजल्या नाही जात आपल्या, म्हणून आता सगळ्यात आधी ही एक बाजू आपण भाजून घेतोय. चला, आता खालची बाजू छानपैकी बेक झालेली आहे. आता गॅस करते बंद. ही बाजू भाजून झाली की बंद गॅस करायचा, गॅस सुरू नाही ठेवायचा. आता हा बेस उलटवून घेऊया. वा, तुम्ही बघू शकाल काय सुरेख रंग आलेला आहे. आता बंद गॅस करून हा जो वरचा भाग भाजून घेतला आहे यावर थोडंसं तेल स्प्रेड करायचं. यामुळे काय होतं ना, जो सॉस आपण स्प्रेड करून घेणार आहे तो सॉस या बेसमध्ये आत ॲब्झॉर्ब होत नाही आणि मग बेस आपला सॉगी बनत नाही. आता यावर घालूयात आपलं पिझ्झा सॉस. व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आणि आता या सॉसवर आपण घालणार आहोत पिझ्झा चीज. चला, मस्त असं चीज स्प्रेड करून झालं की यावर घालूयात भाज्या ज्या आपण आधी छानपैकी तयार करून घेतलेल्या आहेत. आणि जसं मी सांगितलं, आवडीप्रमाणे तुम्ही भाज्यांचा इथे वापर करू शकता. थोडेसे ब्लॅक ऑलिव्हमुळे पिझ्झा एकदम असा उठावदार दिसतो. आणि भाज्या घालून झाल्या की पुन्हा यावर आपण घालणार आहोत पिझ्झा चीज. येस, आणि आता झाकण ठेवायचं. गॅस करते सुरू आणि अगदी मंद आचेवर
10 मिनिटं हा पिझ्झा आपण बेक करून घेणार आहोत. आणि इथे हा पिझ्झा मंद आचेवर 10 मिनिटं छान बेक केलेला आहे. चेक करेल. आहा हा, काय चीजचा मस्त असा सुवास दरवळलेला आहे. क्या बात आहे. हा व्हेज चीज पिझ्झा जबरदस्त दिसतो. आता आपण यावर आहे ना परत हलकंसं पिझ्झा सिझनिंग घालूयात आणि याच सोबत यावर घालूयात थोडेसे चिली फ्लेक्स देखील. हा, क्या बात आहे. तुम्ही बघा काय सुंदर चीज पूल होतंय. जबरदस्त. पिझ्झा सॉस करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप टोमॅटो प्युरी, 1 चमचा पिझ्झा सीझनिंग, 1 चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा काळी मिरेपूड, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर. टोमॅटो प्युरीमध्ये मिक्स्ड हर्ब्स, पिझ्झा सीझनिंग, मिरपूड, मीठ आणि साखर घालत हे मिश्रण मिसळून घ्यायचं. झाला आपला झटपट पिझ्झा सॉस तयार. पिझ्झासाठीच्या भाज्या तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्ध्या कांद्याचे काप, अर्ध्या पिवळी सिमला मिरचीचे काप, अर्ध्या लाल सिमला मिरचीचे काप, अर्ध्या हिरव्या सिमला मिरचीचे काप, अर्धा कप मशरूम, अर्धा चमचा मिक्स्ड हर्ब्स, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, 1 मोठा चमचा तेल, मीठ. आता आवडीप्रमाणे भाज्या घेत एकत्रित साधारण 3 मिनिट भाजून घ्यायच्या. आता यात मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि मीठ घालायचं आणि हे सगळे जिन्नस एकत्र करायचे. झाल्या आपल्या पिझ्झासाठीच्या भाज्या तयार. पिझ्झा बेस करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा तेल, 2 कप मैदा. आता दह्यात समप्रमाणात पाणी घालायचं. त्यात मीठ, बेकिंग पावडर आणि तेल घालत मिसळून घेत यात मैदा घालायचा आणि याचा अशा प्रकारे गोळा तयार करायचा आणि मुरवून घ्यायचा. आता या गोळ्याची अशा पद्धतीने पोळी लाटायची आणि ती फुगू नये म्हणून त्यावर अशा पद्धतीने चमचा फिरवायचा आणि तव्यावर घालायचा आणि एका बाजूने भाजून घेत त्यावर तेल लावायचं आणि त्यावर तयार केलेला सॉस पसरून घेत त्यावर चीज घालायचं आणि तयार केलेल्या भाज्या घालायच्या. त्यावर ब्लॅक ऑलिव्ह घालायचे आणि झाकण ठेवून हा पिझ्झा बेक करायचा. आता यावर पिझ्झा सीझनिंग, चिली फ्लेक्स घालायचे. झाला आपला झटपट व्हेज चीज पिझ्झा तयार. व्हेज फ्राईड राईस कसा बनवायचा ते बघूयात. तेल गरम केलेलं आहे. यामध्ये सगळ्यात आधी जाईल लसूण, आल्याचे तुकडे. हे हलकेसे स्टर करूयात. आता मला ना हा फ्राईड राईस का आवडतो कारण खूप साऱ्या भाज्या यामध्ये अक्षरशः कोंबता येतात आणि सगळे आवडीने खातात. आणि कांद्यासोबतच यामध्ये ना मी फरसबी पण घालते. म्हणजे फरसबी शिजायला किंवा फ्राय व्हायला थोडा वेळ लागतो आणि 2 ते 3 मिनिटं फक्त परतून घेऊया. चला, हे मस्त असं परतून होत आहे. आता यामध्ये स्लिट केलेली किंवा उभ्या चीर दिलेली हिरवी मिरची घालायची. मिरचीचा तिखटपणा पुरेसा पडतो म्हणजे चिली सॉस वगैरे घालायची गरज नाही पडत. आता या स्टेजला यामध्ये घालायच्या ढोबळ्या मिरच्या, हिरवी, पिवळी आणि लाल. गाजर वगैरे घालू शकता, मटार घालू शकता. ज्या काही भाज्या उपलब्ध असतील त्यांचा मस्त वापर करा. भाज्या छान शिजत आल्या की यामध्ये घालूयात मस्त असा कोबी स्लाइस केलेला. त्या भाज्यांना चव यावी यासाठी मिरपूड, थोडेसे चिली फ्लेक्स आहेत म्हणून टाकते आणि मीठ. आणि मिनिटभर फक्त आणखी हे टॉस करूयात किंवा परतून घेऊयात. भाज्या मस्त शिजलेल्या आहेत पण त्यामध्ये हलकासा क्रंच आहे आणि रंग देखील बघा, रंग बदललेला नाही आहे. असाच भाज्या परतून घ्यायच्या असतात फ्राईड राईससाठी. त्याचा रंग नाही बदलला पाहिजे. तर मग काय करायचं, आता हा माझ्याकडे इथे आहे, हा शिळा उरलेला भात आहे. आता या भातावर हा सोया सॉस घालायचा. यामुळे काय होतं ना, खाली भाज्यांचा रंग अजिबात चेंज नाही होत आणि भाताला मस्त रंग लागतो. चवीपुरतं मीठ अगदी भात शिजवताना घातलं त्यामुळे बेताने. चला, मस्त, क्या बात आहे. आता हे करूयात मिक्स. एवढंच झालं आपला झटकीपट फ्राईड राईस बनवून तयार. आता यामध्ये मस्त असं पातीचा कांदा करूयात मिक्स. वाह, तांदळाला म्हणजे भाताला मस्त असा ब्राउनिश रंग आलेला आहे सोया सॉसचा, पण भाज्यांचा रंग तसाच आहे.
हे असंच आपल्याला फ्राईड राईस लागतो. वेज फ्राईड राईस करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे तेल, चिरलेला लसूण, आल्याचे तुकडे, उभा चिरलेला कांदा, फरसबीचे तुकडे, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चिरलेली हिरवी ढोबळी मिरची, चिरलेली पिवळी ढोबळी मिरची, चिरलेली लाल ढोबळी मिरची, चिरलेला कोबी, काळी मिरेपूड, चिली फ्लेक्स, शिजवलेला भात, 1 चमचा सोया सॉस, चवीनुसार मीठ, चिरलेली कांद्याची पात. कढईत तेल गरम करून लसूण आणि आलं परतायचं. यावर कांदा, फरसबी, हिरवी मिरची घालून 2-3 मिनिटं परतायचं. आता हिरवी, पिवळी आणि लाल शिमला मिरची, कोबी, मिरपूड, चिली फ्लेक्स आणि मीठ घालून यावर भात घालत भातावर सोया सॉस आणि थोडं मीठ घालून हे मिश्रण नीट मिसळून घ्यायचं. आता यावर पातीचा कांदा घालायचा. झाला आपला वेज फ्राईड राईस तयार. आज आपण टोमॅटोचं सूप बनवतो, परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल. कुकरमध्ये इथे मी टोमॅटो घेतले आहेत. 5 टोमॅटो आहेत. हे टोमॅटो घालते. आता सूपचा रंग आहे ना, टोमॅटो शिजले की तो डायल्यूट होतो. त्याला तो नॅचरल असा रेड रंग येण्यासाठी, नैसर्गिक लाल रंग येण्यासाठी इथे अगदी एक छोटासा तुकडा मी बीटचा घेतलेला आहे. त्याचे पीसेस करून घेतले. हे घालूयात. याने काय होतं ना, बीटने एकतर सूपला थिकनेस खूप छान येतो. त्याचबरोबर टोमॅटोमध्ये जे आंबटपणा असतो, ॲसिडिटी असते, ती नॅचरली बॅलन्स करायला मदत करते. कारण बीटमध्ये नॅचरल शुगर असते. यामध्ये घालूयात आता 2 लसूण पाकळ्या, हिरव्या मिरचीचा तुकडा आणि 1 दालचिनीचा तुकडा. 2 चमचे मी पाणी घालते. झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर फक्त एक 15 मिनिटं आपण हे स्टीम करून घेणार. शिट्ट्या काढायची गरज नाही. दालचिनीचा खूप छान सुगंध येतो. आता दालचिनीचा तुकडा यामध्ये ठेवायचा नाही आहे, हा काढून घ्यायचा आणि आता हे आपण ब्लेंड करून घेऊया. आता हे टोमॅटो आहे ना, यामध्ये असलेला पाण्या, बीट, लसूण आणि मिरची सकट ब्लेंड करून घ्यायचे. आता हे तयार सूप छान असं स्ट्रेन करून घ्यायचं. ऑप्शनल आहे. तुम्हाला जर ते चंक्स आवडत असेल टोमॅटोचे, नाही घाललं तरी चालेल. पण तुम्ही बघू शकाल रंग असा मस्त लालसर आलेला आहे. नैसर्गिक लाल रंग आहे. थिकनेसही परफेक्ट आहे. आणि आता यामध्ये घालूयात आपण चमचाभर बटर, चिली फ्लेक्स घालूयात, 1/2 चमचा मिक्स्ड हर्ब्स किंवा पिझ्झा सीझनिंग जे येतं ते, चवीपुरतं मीठ आणि मिरपूड. आणि हे करूयात मिक्स. आणि आता हे मस्त 5 मिनिटं शिजवून घेऊया. आता हे सूप मी इथे मस्तपैकी शिजवून घेतलं आहे. खूप छान सुवास येतो. दालचिनीचा फ्रेशनेस त्यामध्ये ॲड होतो आणि रंगही परफेक्ट आला आहे. खूप लाल बुंद नाही, खूप ऑरेंज नाही. आणि सूप झालं आहे. आता क्रुटॉन तर बनवले पाहिजेत. पटकन क्रुटॉन्स बनवून घेऊया. क्रुटॉन्स बनवण्यासाठी 2 ब्रेडच्या स्लाइस घ्यायच्या. तुम्हाला एजेस कट करायचे असतील तर कट करून घेऊ शकता, पण मी नाही करत. आणि हे ना, ह्याचे असे स्क्वेअरमध्ये पीस करून घ्यायचं. तवा गरम करून घ्यायचा. त्यामध्ये हलकंसं बटर घालून बटर एकसारखं स्प्रेड करून घ्यायचं. बटर छानपैकी स्प्रेड करून झालं की हे जे ब्रेडचे तुकडे आपण करून घेतले हे तव्यावर घालून घेऊयात. आणि हे छान सोनेरी रंगावर भाजून घेऊयात. आता हे क्रुटॉन्स आपले मस्तपैकी टोस्ट करून झालेले आहेत. छान दिसतात. तुम्ही बघू शकाल मस्त असे क्रिस्पी झालेत. आता हे असंच तुम्ही सर्व करू शकता, पण मी यावर घालते पुन्हा. आता गॅस बंद करते. थोडेसे मिक्स्ड हर्ब्स आणि चिली फ्लेक्स. टोमॅटो सूप करण्यासाठी लागणारं साहित्य: 5 टोमॅटो, छोटा बीटाचा तुकडा, 2 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची, दालचिनीचा तुकडा, 2 चमचे पाणी, 1 चमचा बटर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, 1/2 चमचा मिक्स्ड हर्ब्स, चवीनुसार मीठ, काळी मिरेपूड, 2 ब्रेड स्लाइसेस, बटर. कुकरमध्ये टोमॅटो, बीट, लसूण, हिरव्या मिरच्या, दालचिनी आणि पाणी घालत मध्यम आचेवर 15 मिनिटं हे जिन्नस एकत्र शिजवून घ्यायचे. आता दालचिनीचा तुकडा काढून घेत हे जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. आता गाळून घेत यात बटर, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब, चवीप्रमाणे मीठ आणि मिरपूड घालायची. आता ढवळून घेत शिजवायचं. झालं आपलं टोमॅटो सूप तयार.
आता क्रूटॉन करण्यासाठी ब्रेडचे अशा पद्धतीने काप करायचे आणि बटरने ग्रीस केलेल्या तव्यावर हे काप दोन्ही बाजूनी टोस्ट करायचे आणि यावर मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स घालायचे. झाले आपले क्रूटॉन्स तयार. आता अशा पद्धतीने सूप सर्व करायचं. झाले आपले टोमॅटो सूप तयार. थोडा डाएटला ब्रेक देऊयात आणि आज मस्त स्ट्रीट स्टाईल, हॉटेल स्टाईल कुरकुरीत व्हेज मंचुरियन कसे बनवायचे ते बघूयात. परफेक्ट असा क्रिस्पी येण्यासाठी, बाइंडिंग येण्यासाठी काय करायचं सांगते. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कप जाडे पोहे घेतलेत. यामध्ये घालायचे पाव कप कॉर्नफ्लॉर. कॉर्नफ्लॉर घालणं गरजेचं आहे. कॉर्नफ्लॉर नसेल तर तांदळाचं पीठ घालू शकता, पण कॉर्नफ्लॉर असेल तर शक्यतो कॉर्नफ्लॉर घाला. जितकं शक्य असेल तितकी फाईन याची पूड तयार करून घ्यायची. चला, मिक्सरला ही पूड तयार करून ठेवलेली आहे. आता ही पूड काय फक्त मंचुरियनसाठी वापरू शकता का? अजिबात नाही. तुम्ही घरामध्ये कटलेट वगैरे काही करत असाल तर कुठे बाइंडिंगची आवश्यकता आहे तिथे हे वापरू शकता. हे बघा, मस्त अशी फाईन अशी पूड तयार करून घ्यायची. व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी इथे बाउलमध्ये घ्यायचं आहे अगदी बारीक चिरलेला कोबी, 1 अख्खं गाजर घेतलं, फरसबी, शिमला मिर्च म्हणजे ढोबळी मिरची, हिरव्या मिरचीचे तुकडे, लसूण अगदी बारीक चिरलेला, आल्याचे तुकडे बारीक चिरलेले, मिरपूड, चवीपुरतं मीठ, सोया सॉस अर्धा चमचा, चिली सॉस आणि पातीचा कांदा. आता हे सगळे मसाले आधी या भाज्यांमध्ये कोट करूया. मीठ घातलं, मिठामुळे या भाज्यांना पाणी पण सुटतं आणि हे सगळं आता एकजीव करून घेऊया. आता हे सगळं एकजीव करून झालं की यामध्ये घालायची थोडीशी ही पूड. 3 ते 4 चमचे पुरेशी होते आणि पाण्याचा वापर अजिबात न करता हे असं छान याला स्क्वीज करत करत बाइंडिंग द्यायचं. पाणी वापरायची गरज नाही पडत कारण भाज्यांना पाणी सुटतं छान. हे बघा, ऑलरेडी याला बाइंडिंग यायला सुरुवात झाली. आता याचा अगदीच गोळा मळून घ्यायची गरज नाही आहे. काय करा, सगळं एकजीव करत बसण्यापेक्षा यातून छोटा पोर्शन घ्या आणि जसे आपल्याला मंचुरियन ज्या आकाराचे हवे त्या आकाराचा बॉल किंवा गोळा तयार करून घ्या. इथे मंचुरियन बॉल्स आपले बनवून तयार आहे. तेलही इथे व्यवस्थित गरम केलेलं आहे. ते यामध्ये हे बॉल्स सोडूयात आणि तेलामध्ये सोडलं ना की हे अजिबात याला काही स्टर वगैरे करायचं नाही. सेटल होऊ देत तेलात. हलकासा सोनेरी रंग यायला लागल्यावर मगच आपण याला टर्न करूया. आता हे मंचुरियन आहेत ना, एक बाजू छान खरपूस तळून झाली. आता हे उलटवून वरची बाजू पण खरपूस तळून घ्यायची. पुन्हा मध्यम आचेवर आणखी छान सगळ्या बाजूने असे मस्त खरपूस होईपर्यंत तळून घेऊया. हे मंचुरियन मस्तपैकी कुरकुरीत तळून झालेले आहेत. तर काढूयात आणि हे ना कधीच हाय हीटवर करायचं नाही. हाय हीटवर जर तुम्ही हे करत बसलात तर हे विरघळणार म्हणजे सुटणार. त्यामुळे छान असं जसं मी आत्ता केलं मंद आचेवरच हे करून घ्यायचं. तर याच पद्धतीने सगळे मंचुरियन आपण तळून घेऊया. आता आपण आहे ना व्हेज मंचुरियन ड्राय बनवण्यासाठी त्याची ड्राय ग्रेव्ही तयार करूयात. आता ही ग्रेव्ही बनवण्यासाठी त्याला छान असं स्मोकी टेस्ट आली पाहिजे. बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेला कांदा, फरसबी, श्रावणी घेवडा, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, गाजर बारीक चिरलेलं. हे पटकन आपण मिक्स करूयात. थोडंसं भाज्यांवर मीठ घालूयात, चिमूटभर चवीपुरतं. आता तो जो परफेक्ट स्मेल येतो ना चायनीजचा, तो असं हाय हीटवर पटापट केलं की येतो. आता यामध्ये बारीक चिरलेला कोबी ही फार असं शिजवून घ्यायची गरज नाही आहे. एक 15 ते 20 सेकंद हाय हीटवर प्रत्येक जिन्नस आपल्याला घ्यायचे आहेत. आणि आता या स्टेजला यामध्ये मी घालते मिरपूड, सोया सॉस, चिली सॉस, पातीचा कांदा, करूयात मिक्स. यामध्ये मी घालते थोडंसं पाणी. खूप ग्रेव्ही करायची नाही कारण आपल्याला ड्राय बनवायचं. आता याला छान असा एकजीवपणा किंवा एकसंधपणा येण्यासाठी काय करायचं, यामध्ये घालूयात
1 चमचाभर कॉर्नफ्लॉवरची स्लरी. आता मीठ घालायची अजिबात गरज नाही, कारण जितके काही आपण सॉसेस यामध्ये घातलेत ना त्यामध्ये मिठाचा अंश ऑलरेडी असतो. आता हे फक्त 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया एकत्र. वा, काय मस्त दिसतंय. आता हे जे मंचुरियन आपण तळून घेतलेले आहेत हे यामध्ये सोडूयात आणि छान असे टॉस करूयात या ग्रेव्हीमध्ये. फक्त कोट करून घ्यायचे आणि जसं आहे ना याला हा मसाला लागतो तसं ही ग्रेव्ही आणखी सुकत जाते किंवा ड्राय होत जाते. चला, मस्त दिसत आहेत हे मंचुरियन. तुम्ही बघू शकाल छान असं कोटिंग चढलेलं आहे. आता यामध्ये घालूयात पातीचा कांदा आणि आपलं हे व्हेज मंचुरियन ड्राय मस्तपैकी बनवून आहे तयार. परफेक्ट रेस्टॉरंटमध्ये मिळतात ना तसंच याला टेक्स्चर येतं आणि रंग येतो. वा, आणि तशीच भन्नाट चव लागते. पुन्हा भेटूयात अशाच मस्त हॉटेल स्टाईल रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. वेज मंचुरियन करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप जाड पोहे, पाव कप कॉर्नफ्लोअर, अर्धा मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कोबी, 1 बारीक चिरलेलं गाजर, 3 ते 4 बारीक चिरलेल्या घेवड्याच्या शेंगा, 1 बारीक चिरलेली ढोबळी मिरची, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 7 ते 8 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, 1 इंच बारीक चिरलेलं आलं, अर्धा चमचा काळी मिरेपूड, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा सोया सॉस, 1 चमचा चिली सॉस, 1 मोठा चमचा बारीक चिरलेली कांद्याची पात, तळण्यासाठी तेल, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 मोठे चमचे सोया सॉस, 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवरची स्लरी आणि पाणी. पोहे आणि कॉर्नफ्लॉवर मिक्सरमध्ये फिरवून घेत त्याची पूड तयार करायची. आता कोबी, गाजर, फरसबी, सिमला मिरची, हिरवी मिरची, लसूण, आलं, मिरपूड, चवीप्रमाणे मीठ, सोया सॉस, चिली सॉस, पातीचा कांदा आणि तयार केलेली पूड घालून हे जिन्नस मळून घेत याचे असे गोळे तयार करायचे आणि गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळायचे. आता ड्राय ग्रेव्ही करण्यासाठी तेलात लसूण, आलं, कांदा, फरसबी, ढोबळी मिरची, गाजर, मीठ, कोबी घालून परतायचं. आता यात मिरपूड, सोया सॉस, चिली सॉस, पातीचा कांदा आणि पाणी, कॉर्नफ्लॉवर स्लरी घालत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आणि यात तळून घेतलेले मंचुरियन घालायचे आणि वरून पातीचा कांदा घालायचा. झाले आपले पावसाळा स्पेशल वेज मंचुरियन तयार.